आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर। सुनील भाऊ देशमुख, आदरणीय माजी मंत्री वीरेंद्र भाऊ जयस्वाल, वीरेंद्र भाऊ आमचे माजी जगताप, माजी आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास भाऊ इंगोले, बबलू भाऊ देशमुख, किशोर भाऊ, मिलिंद भाऊ, हरिभाऊ आणि आमच्या महिला गावंडेताई, वानखेडे ताई, शहर अध्यक्षा आणि उपस्थित आमचे सर्व पदाधिकारी, उपस्थित पत्रकार मित्र, अमरावतीमध्ये पुन्हा एकदा स्त्री रुग्णालयामध्ये 3 बालकांच्या बळी जाण्याची दुसरी घटना अमरावती शहरामध्ये घडली। अत्यंत दुर्दैवी, मन हेलावून टाकणारी, हृदय पिळून टाकणारी अशी घटना आहे। 2022 मध्ये अशाच प्रकारची घटना घडली आणि ते जुनं हॉस्पिटल होतं, जुन्या इमारती होत्या, पण नवीन इमारतीमध्ये रुग्णालय शिफ्ट झाल्यानंतर अशा घटना घडणार नाहीत असं आम्हाला वाटत होतं, पण पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली। मागच्या वेळेस 22 मध्ये 9 बालकांचा मृत्यू झाला आणि आज 3 बालकांचा मृत्यू झाला। काही ड्युटीवर असलेल्या परिचारकांनी आणि त्याच्या स्टाफनी धाडस दाखवून त्या वार्डमधील 6 बालकांचा जीव वाचवला। खरं तर त्यांचं कार्य हे निश्चितपणे अभिनंदनीय आहे। महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाचे आता पूर्ण धिंडवडे निघाले आहेत। आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे। आरोग्य विभागाकडे सरकार गांभीर्याने बघत नाही, गेल्या अनेक घटनांवरून निदर्शनास येत आहे। सगळे कंत्राटीकरण आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावरच आता रुग्णालय सुरू आहे। परमनंट जागा भरल्या जात नाहीत, एमपीएससी कडे मागणी करून 4-4 वर्ष ती जागा रिक्त राहतात आणि या रुग्णालयामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं, सेफ्टीच्या दृष्टीनं वारंवार केवळ बोलघेवडेपणा होतो, पण प्रत्यक्ष कृती काही होत नाही। मागील ज्या घटनेमध्ये जो व्हेंटिलेटर सिलर कंपनीचा होता त्याचा स्फोट झाला आणि आजही त्याच कंपनीचा व्हेंटिलेटर पुरवला गेला। हे सेंट्रल खरेदी होते असं म्हटलं जातं। खरं तर हे चायना मेड आहेत की काय अशी सुद्धा शंका त्या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून आहे आणि ते चायना मेडच आहेत। आम्ही जी माहिती घेतली, आत्मनिर्भर भारत म्हणायचा आणि चायनाच्या भरोशावर पोरांचा जीव घ्यायचा, त्या स्फोटामुळेच त्या मुलांचा जीव गेलेला आहे।